नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 31 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग दाखवते. तर माझ्याकडून बंद बाजू आहे, मी अस्तरवर कटिंग दाखवते आणि समोरची बाजू खुली. तर आता आपल्याला 14 इंचाचा ब्लाउज तयार करून लागतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचे. तर मी 15 वर खून करून घेतली आणि आपल्याला आता शोल्डरसाठी लाईन आखून घ्यायची. आता आपल्याला शोल्डर द्यायचे 5.5 किंवा 5.25 दिलं तरी पण चालतंय. 31 छातीचा ब्लाउज आहे, 5.25 देते मी आणि 2.25 इंच गळ्यासाठी घेतले. नीट लक्षात घ्या. आता हा पाठीमागचा भाग आहे, तर मला गळा घ्यायचा आहे जवळजवळ 10 इंचाचा घ्यायचा आहे. 9.5 शिवून लागतोय, तर मी खाली अर्धा इंच जास्त घेतले. वर मी 2.25 घेतले, तर 2.25 खाली घेते आणि एक लाईन आखून तुम्ही तुमच्या पद्धतीने गळा टाकू शकतात. आता आपण हे माप शोल्डरचे घेतले 5.25 इंच, तर आपण खाली पण 5.25 इंचच घ्यायचे आणि आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. शोल्डर पण मी 5.25च घेतले, 5.5 घेतले तरी चालते. मी 5.5 शोल्डर मोंड्यासाठी घेते. आता 31 छाती आहे, तर 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 15.5 निघतोय आणि जे 8.5 येतो चौथा भाग. तर जे काही आपला चौथा भाग येतो त्यानुसारच आपल्याला माप टाकायचंय. बघा इथं. आणि अर्धा इंच मी मोंड्यामध्ये पाठीमागं घेते. हा आपला पाठीमागचा भाग तयार होतोय. आता 2 इंच मी शिलाई मार्जिन ठेवते. तुम्ही 2 ठेवा किंवा 1.5 ठेवलं तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर याचं कंबर आहे 31, छाती पण 31 आहे आणि कंबर पण 31 आहे. तर जेवढा 9.5 हा भाग निघलाय, समजा आपण ह्याच्यामध्ये ऍड केले लुजिंग, तर आपल्याला खाली 9 इंच घेतलं तरी पण चालतंय. अशा पद्धतीने आता आपल्याला मोंड्याला आकार द्यायचा आहे, तर याचे निम्म आपल्याला घ्यायचे. निम्म घेतल्याच्या नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. आता हा आकार आपला 1.5 इंचावर राहणार आहे पाठीमागचा. तर हा पाठीमागचा भाग पूर्ण रेडी झालाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा याच्यामध्ये टाकू शकतात. तर आपण हेच कटिंग आपण समोरच्या भागासाठी पण टाकणार आहोत. आहे अशीच कटिंग आपल्याला परत टाकायची, फक्त आपल्याला समोरच्या मोंड्यामध्ये बदल करायचा आहे. आता बघा, मी हा काट कुठे धरलेला नाहीये, कारण मी तो कट करणार आहे. समोरचा भाग आहे तो बंद बाजू फक्त आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये लागते. जेवढं आपल्याला कापड ऍडजस्ट करता येईल तेवढं आपण केलं तरी पण चालतंय. अशा पद्धतीने मी एकावर एक ठेवून घेतले. आता याच्यामध्ये बदल काय करायचा आहे, समोरच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचंय आणि हा आहे आपला. ह्या कपड्यापासून आपल्याला 1 इंच जास्त घेतले. बाकीचं पूर्ण आहे तसंच मी आखून घेणार. आपल्याला बदल कुठेही करायचा नाही. मी हा काट पूर्ण काढून टाकणार आहे. अशा पद्धतीने काढून टाकले. आता इथपासून आपल्याला 2.25 इंच जिथपर्यंत येते आपल्याला गळ्याला परत पुन्हा एकदा खून करून घ्यायची आणि समोरचा गळा 6.5 वर टाकायचा आहे. गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा ब्रॉड मध्ये दिला तरी पण चालतंय. आता आपण मोंडा टाकला होता, जेवढा टाकला त्या पद्धतीने आपल्याला खून करून घ्यायची. पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचे आपले माप व्यवस्थित आहेत का नाही. आता इथपासून आपल्याला मोंडा घेतलाय, तर आपल्याला अर्धा इंच परत आतमधून पण
समोरच्या भागासाठी खूण करून घ्यायचे। आता इथपासून मी 3.5 किंवा 3.25 शक्यतो 3.5 इंचावर एक खूण केली आणि वरून 10 इंचावर केली। आता असं पण माप आपलं 3.5 बसतंय का नाही आपल्याला चेक करायचं आहे ह्या लाईनपासून। आणि 2 इंच मी टक्स पॉइंट काढते, तसंच पुढं पण मी 2 इंच घेतले, अर्धा इंच मी वरती घेतले। आपल्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे। 1 मिनिट मी अगोदर कट करून घेते। तर ह्या पॉईंटपासून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि 1 इंच आपण वरती घेतलेला म्हणजे 14ची उंची इथपर्यंत येते हे लक्षात घ्या। आपण 15 इंच पाठीमागचा भाग घेतलेला, ही लाईन अशी येणार। अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस ब्लाउज हा पूर्ण कटिंग जवळजवळ होत आलाय। आता आपल्याला बाही कटिंग करायची। 9.5ची बाही आहे, तर मी काही शिवण्यासाठी खाली सोडून दिले आणि 9.5 इथपर्यंत येते, तर आपण अर्धा इंच त्याच्यामध्ये जास्त घेणार आहोत, कारण वरची बाजू पण आपल्याला शिवण्यात जाते। तर 3 इंच मी आडवं माप टाकले आणि अशा पद्धतीने आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे। तर दंड घेर आहे 4 इंच, तर त्याच्यामध्ये आपण लुजिंगसाठी 2 इंच ठेवत आहोत। अशा पद्धतीने बाहीची एकदम सोपी पद्धत आहे कटिंग करण्याची। तर पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।